स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोमिसाइल सर्टिफिकेट ज्याला आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असं म्हणतो. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, तर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट कसं काढायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. डोमिसाइल सर्टिफिकेट फक्त तुम्हाला एकदाच काढावं लागते. मग ते परमनंट राहते. त्याला पुन्हा रिन्यू करायची गरज पडत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोमिसाइल सर्टिफिकेट कसं काढायचं घरबसल्या याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेट हे तुम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या वेळेस किंवा स्कॉलरशिप फॉर्म भरायचा असेल, तेव्हा पण तुम्हाला हे आवश्यक असते. त्यासाठी तुम्हाला पहिले आपली सरकार या पोर्टलवर अकाउंट तयार करावं लागते. जर मुलाचं वय जे 18 वर्ष खाली असेल, तर तुम्हाला आपली सरकार या वेबसाईटवर वडिलांचं अकाउंट तयार करायचं आहे. आणि जर मुलं 18 वर्ष वर असेल, तर ते त्यांचं अकाउंट तयार करून सुद्धा त्यांचं डोमिसाइल सर्टिफिकेट काढू शकतात. त्यासाठी त्यांना आधार कार्ड, राशन कार्ड, त्यासोबतच जन्म दाखला किंवा टी-सी आणि फोटो हे 4 डॉक्युमेंटची त्यांना आवश्यकता असते. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसं करायचा आपली सरकारवर याविषयी आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे Googleवर आणि सर्च करायचं आहे आपली सरकार. नंतर तुमच्यासमोर आपली सरकार mahaonline.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे वर आणि तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्टर हिअरवर क्लिक करायचं आहे आणि इथे ऑप्शन 1 वर क्लिक करायचं आहे आणि इथे जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथे सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ओ-टी-पी एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला ते युजर नेम टाकायचा आहे. युजर नेम युनिक आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. युजर नेम टाकल्यानंतर तुम्हाला ते चेक युजर नेमवर क्लिक करायचं आहे. आता यू कॅन यूज द युजर नेम असा ऑप्शन आला आहे. इथे तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्डमध्ये पहिले लेटर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल, एक सिम्बॉल आणि नंबर अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. इथे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. इथे फुल नेम एंटर करायचा आहे. जर मुलगा 18च्या खाली असेल, तर वडिलांचा अकाउंट तयार करायचा आहे. मुलगा 18च्या वर असेल, तर स्वतः अकाउंट तयार करून त्याचा डोमेशियल सर्टिफिकेट काढू शकतो. ते फुल नेम एंटर करायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आय एक्सेप्ट करायचं आहे आणि रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट इथे तयार होऊन जाईल. मित्रांनो, अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे ते पुन्हा या होम पेजवर तुमचं युजर नेम टाकायचं आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि तुम्हाला लॉगिन करायचं आहे. मित्रांनो, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड पाहायला भेटेल. आता तुम्हाला यायचं आहे पुन्हा लेफ्ट साइडला इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला. या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे सब डिपार्टमेंटमध्ये यायचं आहे. रेव्हेन्यू सर्व्हिसेस घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला याच्यामध्ये एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सर्व्हिस हिस्ट्रीवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला डॉक्युमेंट पाहायला भेटतील. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड आणि इथे डॉक्युमेंट ऑफ प्रूफ रेसिडेन्स सिन्स 15 वर्ष म्हणजे 15 वर्षापेक्षा तुम्ही जास्त महाराष्ट्रामध्ये राहिले असाल, तुम्हाला यातला एक ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. तर तुम्ही इथे राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड सुद्धा देऊ शकता. नंतर तुम्हाला ते एज प्रूफ म्हणून जन्माचा पुरावा किंवा टी-सी तुम्हाला देता येते. आता तुम्हाला ते कंटिन्यू क्लिक करायचं आहे. आणि इथे म्हणताय की वूल यू लाइक टू फेच आधार कार्ड? तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफाय करायचं आहे का? येस, नो तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. तुमच्याकडे नंबर असेल लिंक आधारला, तर तुम्ही इथे येस ऑप्शन घेऊ शकता. आता तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं नाव पाहायला भेटेल. इथे ॲप्लिकंटचं नेम, इथे ॲप्लिकंटच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. जर वडील असेल, तर वडिलांचं नाव ऑलरेडी इथे लिहून जाईल वर. जर अकाउंट वडिलांचं असेल, तर वडिलांचं नाव तुम्हाला पाहायला भेटेल ॲप्लिकंटमध्ये. फादर नेम वडिलांच्या नाव टाकायचं आहे. जेंडर निवडायचं तुम्हाला इथे. नंतर ईमेल टाकायचा आहे. ऑक्युपेशन निवडायचं तुम्हाला. नंतर इज अ बेनिफिशियरी मायनर म्हणजे लाभार्थी जो आहे, तो 18च्या खाली आहे का? जर तिथे आपण येस केलं, तर आपल्याला म्हणजे अर्ज करणारा व्यक्ती कोणासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट काढत आहे. मुलगा असेल तर सन सिलेक्ट करायचा, मुलगी असेल तर डॉटर सिलेक्ट करायचा. आता इथे मी सन सिलेक्ट केला आहे. इथे आधार नंबर एंटर करायचा तुम्हाला. ज्या मुलासाठी आपण काढत आहे, त्या मुलाचा इथे आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे बेनिफिशियरी फुल नेम म्हणजे त्या मुलाचं नाव एंटर करायचं आहे. मुलाची जन्मतारीख एंटर करायची आहे आणि मुलाचा मोबाईल नंबर. वडिलांचा ॲड्रेस इथे एंटर करायचा आहे. जिल्हा, तालुका, विलेज, पिनकोड. नंतर प्रेझेंट ॲड्रेस ॲज अबोव्ह म्हणजे जो वरचा ॲड्रेस आहे तिथे तुम्ही राहता का? तिथे येसवर क्लिक करायचं आहे. असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. नंतर इथे जन्माचा ॲड्रेस जो तुम्ही वर एंटर केला आहे तोच आहे का? येस असेल तर क्लिक करा. नो असेल तर तुम्हाला इथे दुसरा ॲड्रेस एंटर करावा लागेल. नंतर तुम्हाला इथे एज्युकेशन जो लाभार्थी आहे, जो मुलगा आहे त्याचं एज्युकेशन तुम्हाला ते एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला तो एस-एस-सी झाला आहे किंवा ग्रॅज्युएट आहे का पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तुम्हाला एच-एस-सी आहे, हे तुम्हाला निवडायचं आहे. नंतर तुम्हाला बोर्ड निवडायचं आहे, ॲडमिशन इयर निवडायची आहे,
ॲडमिशन तुमची कंप्लीट कधी झाली आहे, नंतर तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव, तुमच्या कॉलेजचं काही तुम्ही विद्यापीठाचं नाव, नंतर तुम्हाला त्या ॲडवर क्लिक करायचं आहे. नंतर हॅज बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट म्हणजे जो मुलगा आहे, तो दुसऱ्या स्टेटमधून इकडे राहायला आला आहे का? इथे येस, नो करायचं. सहसा नोच करायचं कारण की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला असाल तर. नंतर तुम्हाला इथे आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन आला असेल. इथे तुम्हाला चूज फाइलवर क्लिक करायचं आहे आणि इथे अकाउंट जर वडिलांचं असेल, तर वडिलांचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. अपलोड फाइलवर क्लिक करायचं आहे आणि चूज फाइल करून तुम्हाला वडिलांचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ॲड्रेसमध्ये पण आधार कार्ड चूज करू शकता तुम्ही. नंतर इथे तुम्हाला इथे राशन कार्ड आहे. तुम्ही ते राशन कार्ड चूज करायचं, सिलेक्ट फाइलवर क्लिक करायचा, अपलोड फाइल आणि राशन कार्ड जे आहे ते तुम्ही इथे अपलोड करायचं. नंतर एज प्रूफ. आता इथे तुम्हाला मुलाची टी-सी अपलोड करायची आहे. जो मुलगा आहे त्याची शाळेची टी-सी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. टी-सी अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या आय एग्रीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे अपलोड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता ₹69 जे पेमेंट करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. डेबिट कार्डवर क्लिक करायचं आहे. पे गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. यू-पी-आय घ्यायचा आहे. शो क्यूआर घ्यायचा आहे आणि तुम्हाला या क्यूआर कोडला स्कॅन करायचं आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा यायचं आहे होम पेजवर आणि तुम्हाला इथे तुमची सर्व्हिस नेम पाहायला भेटेल. एज, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. तुमचं करंट स्टेटस तुम्हाला इथे पाहायला भेटेल. इथे जर अप्रूव्ह लिहून आलं, तर तुमचं जे आहे सर्टिफिकेट ते रेडी होणार आहे. तुम्हाला या साइडला राइट साइडला तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन येईल. जर तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ह झालं, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमचं इथून डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला ते वापरता येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला डोमेस्टिक सर्टिफिकेट काढता येते घरबसल्या. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.